मध्ये आपलं स्वागत। मी माधवी देसाई। खरं तर सगळ्या प्रेक्षकांना सुरुवातीला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। बुलेटिनची सुरुवात करणार आहोत आत्ताच्या मोठ्या बातमीने। संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाटांची मोठी असंवेदनशीलता समोर आलेली आहे। कन्नडच्या उपोषणकर्त्याला घरी बोलावून त्याला फळाचा रस त्यांनी पाजलेला आहे। अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी संदीप सेठींनी 9 दिवसांपासून उपोषण केलेलं होतं आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या उपोषणकर्त्याला घरी बोलावलं आणि त्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाटांना तिथे कन्नडला जायलाही वेळ नव्हता, त्यामुळे त्यांनी घरी बोलावलं असं समोर येतंय। उपोषणकर्त्या सेठींना रुग्णवाहिकेमध्ये संभाजीनगरला जाऊन सोडावं लागलेलं होतं उपोषण आणि पालकमंत्री उपोषणस्थळी येत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असं त्यांनी पवित्राही घेतलेला होता। मात्र त्यानंतर अॅम्ब्युलन्सनं त्यांना पालकमंत्र्यांच्या घरी आणण्यात आलं। तहसीलदार आणि शिवसेना उपसंघटक शिवाजी थेटेंनी या सगळ्या संदर्भात मध्यस्थी केलेली होती। शिरसाटांच्या पीएंनी सांगितलंय की साहेबांचा शेड्यूल बिझी आहे आणि त्यामुळे सेठींनाच इकडे आणा। शासनाला जे मी माझ्या मागण्या मी ठेवलेल्या आहे त्याच्यामध्ये शासनाने गांभीर्याने जो विचार केला त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार व उर्वरित मागण्या या पूर्तता होण्यासाठी मी त्यांना एक विनंती करतो व जर कधी माझ्या मागण्यांमध्ये तथ्य असलं आणि त्या पूर्ण होण्यासारखं असलं तर ते लवकरात लवकर पूर्ण करावं ही विनंती करतो। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, खूप असंवेदनशील असं हे सगळं कृत्य आहे पालकमंत्र्यांचं, त्यांनी नेमकं असं का केलं आणि उपोषणकर्त्याचं यावर काय म्हणणं आहे? गेल्या महिन्यामध्ये अत्यंत प्रचंड अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा कन्नड तालुक्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं आणि यासाठी कन्नडमध्ये शेठी नावाचे एक शेतकरी आहेत जे गेल्या 9 दिवसांपासून उपोषण करत होते आणि त्यांचं म्हणणं होतं की तात्काळ मदत करा शेतकऱ्यांना आणि इतर सगळ्या मागण्या होत्या। त्यांची आमदारांनी भेट घेतली, मात्र आमदारांना देखील त्यांनी असं म्हटलं की जोपर्यंत पालकमंत्री आश्वासन देत नाहीत तोपर्यंत ते उपोषण मागे घेणार नाहीत। मुंबईवरून शनिवारी पालकमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचले, मात्र त्यांचं शेड्यूल जे आहे ते बिझी असल्याचा फोन त्यांच्या पीएनी तिथल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला केला आणि त्यामुळे तिथले जे लोक आहेत जे तहसीलदार आणि इतर लोक त्यांनी ती ॲम्ब्युलन्स जी आहे ते ॲम्ब्युलन्सच पालकमंत्र्यांच्या राहत्या घरी आणली आणि तिथं त्याचं जे शेतकरी आहेत त्यांचं उपोषण या ठिकाणी सोडण्यात आलं आणि त्यामुळे हा प्रश्न निर्माण केला जातो आहे की शेतकऱ्यांसाठी संजय शिरसाट यांच्याकडे वेळ नाहीये का? खरं तर संजय शिरसाट जिथे राहतात तिथून कन्नडचा रस्ता जर आपण पाहिलं तर खूप झालं तर पाऊण तासामध्ये या ठिकाणी ते पोहोचू शकले असते, मात्र तरी देखील ते का पोहोचले नाहीत आणि एवढ्या रात्री उपोषण सोडायचं काय कारण होतं? म्हणजे शनिवारी रात्री 9:30 ते 10च्या दरम्यान हे उपोषण सोडलं गेलं आणि त्यामुळे ते जर पोहोचले असते, खरं तर ते मुंबईवरनं आले, ते जर थेट कन्नडला पोहोचणं देखील त्यांच्यासाठी शक्य होतं। मात्र आता हा प्रश्न उपस्थित केला जातोय की त्यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी वेळ नाहीये का? ही एवढी असंवेदनशीलता का? या सगळ्या संदर्भात शेतकऱ्यांचं ही देखील तेच म्हणणं होतं की मला त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं आणि आम्ही तिथे जाऊन उपोषण सोडलं, त्यांनी आश्वासन या ठिकाणी दिलं पालकमंत्र्यांनी। मात्र आता या सगळ्या प्रकरणात पालकमंत्र्यांची नेमकी भूमिका काय आहे? खरोखरच त्यांनी तसा निरोप दिला होता का? किंवा या सगळ्या संदर्भात त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं, ते का पोहोचले नाहीत? या सगळ्या संदर्भातली त्यांची भूमिका मात्र अजून समजू शकलेली नाही। मात्र ही असंवेदनशीलता निश्चितपणे म्हणावी लागेल की उपोषणकर्त्यालाच घरी बोलवायचं आणि त्याचं उपोषण सोडवायचं। माधवी, अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर आपण जाणार आहोत ठाण्यामध्ये।